नमस्कार, सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण शेंगदाण्याची चटपटीत आणि कुरकुरीत अशी चटणी बनवणार आहोत। तर ही चटणी मोठ्यांबरोबर अगदी लहान मुले सुद्धा आवडीने खातात। तर ही अगदी आजी-पणजीच्या काळामधली ही रेसिपी आहे। तर अजूनही आमच्या घरामध्ये ही चटणी बनवली जाते आणि सोबत टिफिनमध्ये अशी थोडीशी चटणी जर दिली तर जेवणात 4 घास जास्तच जातात। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याच्याकरता आपण इथे 1 कप शेंगदाणा घ्यायचा आहे आणि तव्यावर मंद गॅसवर असा कुरकुरीत असा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तर शेंगदाणे भाजताना अगदी गॅस मिडियमच ठेवायचा। इथं काही ठराविक प्रमाण नसतं ह्याच्यासाठी चटणी बनवण्यासाठी। अगदी इथं तुम्हाला जेवढे शेंगदाणे घ्यायचे तेवढे घेऊ शकता आणि चवीपुरतं ह्याच्यामध्ये फक्त मिरची आणि मीठ वापरायचं आहे। बस एवढंच प्रमाण ह्याच्यामध्ये वापरायचं आहे। बस ह्याच्यात काय मोजून मापून काही घ्यायची गरज नाही आहे। आणि शेंगदाणे नेहमी अगदी मंद गॅसवरच आपल्याला भाजायचे आहेत, कारण ही चटणी महिनाभर टिकते। त्याच्यामुळे शेंगदाणे आतमध्ये कच्चे नाही राहिला पाहिजे। अगदी तडतडले की म्हणजे शेंगदाण्यांना अशा चिरात तडे जातात तेव्हा आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे आपले चांगले 5 मिनिट आपण व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत। आणि आपण आता इथे एवढ्या 1 कप शेंगदाण्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। तर मिरच्यांचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे, कारण आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर अख्खी मिरची जर असेल तर ती फुटेल आणि अंगावर येईल। त्याच्यामुळे थोडेसे तुकडे करून घ्यायचे आणि थोडंसं तेल टाकायचं। लसूण मिरची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। तर 7-8 लसणाच्या पाकळ्या पण आपण ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण लागणार आहे, ती पण आपण ह्या मिरचीबरोबरच भाजून घ्यायची, कारण आपली ही चटणी आहे ती महिनाभर टिकणार आहे। त्याच्यामुळे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि खमंग अशी चटणी तयार होते। आणि मिरची लसूण भाजत आहे तोवर शेंगदाण्याची मी थोडीशी टरफलं काढून घेतली आहेत आणि ते शेंगदाणे आपण परत आता ह्या मिरचीबरोबर आणखी थोडंसं परतून घ्यायचं आहे। अगदी कुरकुरीत असे शेंगदाणे होतात आणि त्याच्यामुळे चटणी खूप दिवस टिकते। आता 1-2 मिनिटच आपण ह्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं दळायचं आहे। आणि इथे आपण शेंगदाणे, मिरची, लसूण व्यवस्थित असं थंड करून घेतलं आहे। आता मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये आपण हे सर्व एकत्र असं टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ पण घालायचं आहे। पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे चटणीचा असा लगदा होत नाही आहे, नाहीतर गरम गरम म्हटलं की असा पूर्ण गोळा होतो। आता आपण ह्याला जाडसर असं भरड ओबडधोबड अशी मिक्सर बंद चालू बंद चालू असा करून ह्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही मिरच्याचे तुकडे आहेत, काही मोठे शेंगदाणे आहेत। तर अशी चटणी आपल्याला बनवायची आहे। तर आपण इथे आता परत तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी चमचाभर तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये परत आपण आता ही चटणी चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे। म्हणजे कुठे ओलसर वगैरे असली लसणामुळे मिरचीमुळे तरी ती अगदी सुट्टी होते आणि कुरकुरीत अशी चटणी आपल्याला टिकण्यासाठी मदत होते। त्याच्यामुळे परत आपण अशी ही तव्यावर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आणि तुम्ही पण अशी ही चटणी एकदा बनवून बघा। मुलं तर अगदी कोरडीच खायला घेतील, एवढी जास्त तिखट नसते, अगदी कमी तिखट असते। आणि बघू शकता अगदी सुट्टी आणि कुरकुरीत अशी आपली इथे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। आणि अगदी अशी चटणी बनवून तुम्ही डब्बा भरून जरी ठेवली तरी अगदी महिनाभर आरामात तुम्ही कधी पण वाटेल तेव्हा घेऊन खाऊ शकता। छोट्या मुलांना सुद्धा तुम्ही ही देऊ शकता। तर अशी ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।